तर नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्या वाघ्याचं आणि केदारचं नियोजन केलंय. खट्ट्यामध्ये पेरा टाकला बघा. कसा आहे पेरा? दणका विषय. तर विषय कसा आहे मित्रांनो विषय दणक्या बघा. चला बघा. तर मित्रांनो, आता आपल्याला वाघ्याला घेऊन जायचं आहे फेरा टाकायला. आता निघालं बघा, चकडा घेऊन जायचं आपण वाघ्याला फेरा टाकायला. मग काय हो, फेरायला जायचं म्हटलं बाबाने दोन्ही बैलाच घेतलं आणि निघालं ते एकटेच घेऊन. आणि मी मागं थांबलो कारण आपल्याला जायचं चकडा घेऊन. माझा चकडा खांद्यावर घेतला बघा जू आणि निघालो चकडा घेऊन डायरेक्ट. मग आलो डायरेक्ट फाटीपाशी, तर आपल्या बाबा वाघ्याला बांधलेला तो काढायला उकऱ्या. मग त्याला आता उकऱ्या काढायला म्हणून डायरेक्ट घ्या म्हणलं झुपायला. मग केदारला आणि आपल्या वाघ्याला घेतला झुपायला. मग त्यासाठी झुपलं बघा. इकडे बघा बारकी पोरांनी मी बैलाचा नाद आहे. बैलगाडी शर्यत म्हणजे बारक्या पोरांची आवडच आहे. माझा असा वाघ्याचा फेरा काढला बघा आणि केदारचा दणक्या तुझ्या टॉपचा बंडा करून टाकला आणि टाकला फेरा गच्च मध्ये नियोजन. आणला वाघ्याला बाबाने खाली सोडून. आता गणेश नांद्याला तो काळा बैल आणि तो दुसरा आहे तो आबा बारगिरीचा. मग त्यांचा दोघांचा फेरा टाकला. खट्ट मध्ये फेरा निघाला दोघांचा टॉपचा विषय बंडा झाला. नंतर मग अनेक म्हणली तू वाघ्याला फेरा टाकायचा. मग गण्यानं नवीन आणलेलं त्याच्याच बैलावर टाकायचं होतं. मग आपल्या दोघांचा टाकला बघा. नियोजन खट्ट मध्ये केलं. फेरा टाकला आणि डायरेक्ट मग आणली आणि आपल्या गोट्यात बांधली बघा. नंतर मग राहिलेली वैरण आणायचं आज होतं. मग गेलो ट्रॅक्टरला स्टार्टर मारला आणि डायरेक्ट आलो रानात. आणि असा कोयता घेतला होता आणि कान सगळं तोडून टाकलं बघा. टॉपचा विषय बंडा. घाम तर लय लागालता कारण ऊन पडलेलं पग. असा गच्च मध्ये नियोजन केलं आणि वैरण सगळी कशी भरली आणि चिखलात टार 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 करीत घेऊन आलो बघा. आणि डायरेक्ट आलो ते डायरेक्ट कुट्टा मारायला चालूच केला.